नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपल्या उद्योग जगताची जी आत्ता मालिका सुरू आहे, ज्याच्यामध्ये किर्लोस्कर असतील, चितळे असतील, गणेश निबे असतील, सह्याद्री रुग्णालय असेल, असे मोठे मोठे उद्योगपती तुम्हाला भेटत आहेत. पण मी आज एक खासच मनुष्य तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे. पण त्याच्या आधी मी ज्या टेंभुर्णीमध्ये उभा आहे ना, काल आम्ही श्री हर्षवर्धन पाटील यांची प्रदीर्घ मुलाखत केली आणि त्यांनी सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आम्ही ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणतोय. कारण त्याचं कारण आहे की ऊसाचं क्षेत्र कमी होत चाललंय आणि उत्पादकता सुद्धा घटते आहे. आणि म्हणून साखर संघाने श्री शरद पवार यांच्या त्या बारामतीच्या प्रयोगाला मल्टिपल करायचं ठरवलं. अजित पवारांनी 500 कोटी रुपये जे अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केली आहे, त्याचा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी वापर करायचा आणि ऊसाचं क्षेत्र वाढवायचं. पण मी आता जे टेंभुर्णीमध्ये उभा आहे ना, त्या टेंभुर्णीमध्ये गेली काही वर्ष हे आता जे तुम्ही बघताय ना, हा प्रोडक्ट, हा केळी आहे, ही केळी आहे. या केळीचं क्षेत्र वाढलंय आणि त्याबरोबरच कोल्ड स्टोरेज वाढलंय. तर देशमुख साहेब, मला जरा पुढे या बरं, तुमचा परिचय करून द्या जरा. महाराष्ट्र नाही आहे, वेगळं विचारतो तुम्हाला. तुमचा परिचय? मी रावसाहेब देशमुख टेंबू. राईट. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी निगडीत आहेत, अनेक वर्ष राजकारणात आहेत. पण मी तुम्हाला मगाशी आपण ऑफ रेकॉर्ड बोलतो म्हणजे की केळीचं क्षेत्र वाढलं. कधीपासून वाढायला सुरुवात झाली? साधारणतः एक 10 ते 12 वर्षापासून केळीचं क्षेत्र ह्या ठिकाणी वाढलं. म्हणजे ऊस कमी झाला, केळी वाढली. आणि ऊस कमी होण्याचं कारण म्हणजे ऊसाला भाव नाही म्हणून. ऊसाला भाव नाही, त्याचबरोबर ऊस शेतीमुळे इथल्या शेतीचा पोत खराब झालेला होता. वारंवार ऊस करून त्याच्यामध्ये टनेज घटलेलं होतं. आधी कारखानदाराचं जे नियमित बिलं देण्याचं जे प्रमाण आहे, त्याला शेतकऱ्यांनी कंटाळून एक दुसरं पीक जे प्रपंचासाठी चांगलं असेल पाहिजे, तर ते केळीच्या माध्यमातून त्यांना ते सापडलं सगळ्यांना आणि ते त्यांनी चांगल्या पद्धतीने वाटलं. आणि तुम्ही मला एका गावाचं आता उदाहरण सांगितलं, वडवली चांदच. त्या गावामध्ये किती केळी आहेत? त्या गावामध्ये प्रत्येकच गावामध्ये जवळजवळ 25 ते 30% केळीचं क्षेत्र झालं. आणि साधारणतः टनेज काय निघतं आता एकरी? टनेज एकरी ॲव्हरेज 35 टनापर्यंत, शेतकरी काय 40 टनापर्यंत पण काढणारे शेतकरी ह्या भागामध्ये झाले. मी देशमुख साहेबांना यासाठी सुरुवातीलाच घेतलं, कारण जे नगदी पीक म्हणून इतर पिकाच्या पर्यायाचा विचार करतात, त्यांनी खरोखर डोळे झाकून टेंभुर्णीला या, गावागावामध्ये जा, शेतकऱ्यांचा अनुभव घ्या. त्यांच्या अनुभवातनं तुम्हाला काय वेगळ्या पद्धतीचे प्रयोग करता येतील का ते बघा. कारण ही आता शेती, ही केळी ही आखातात चाललेली आहे. इराण, इराक आणि दुबई ह्या प्रांतात ती जाते. पण मी आता खरोखर तुम्हाला ज्या अवलियाचा उल्लेख करून देणार होता, दत्ता, तुमचं स्वागत आहे NDTV मध्ये. तुमचं पूर्ण नाव काय दत्ता? दत्तात्रय विठ्ठल माळी. हा, दत्तात्रय विठ्ठल माळी. आणि दत्ताचं शिक्षण आहे तब्बल 10वी. माझा मित्र. दत्ता 10वी नापास का पास? नापास. 10वी नापास. आणि 10वी नापास झाल्यावर काय केलं दत्ता? 10वी नापास झाल्यावर आपल्या इथं टेंभुर्णीमध्येच करमाळा चौकामध्ये पानटपरीमध्ये 30 रुपये कामाला. 30 रुपये हजेरी. ते घासायचं ते. हो. 420 काय म्हणते? पानाला चुनाला. पाण्याला चुनाला. हे किती दिवस काम केलं चुना लावण्याचं? 1 वर्ष 1.5 वर्ष केलं. आणि पुन्हा नंतर ना तिथून आमच्या इथंच टेंभुर्णीमध्ये एक जणाच्या टेम्पोवर किन्नर म्हणून काम आलं. किती वर्ष काम केलं किन्नर? किन्नर म्हणून 1 वर्षभर केलं. किती पगार होता आता? किन्नरला पगार नव्हता. मग नुसतं शिकायचं आपलं? गाडी ड्रायव्हिंग शिकली. पुढं 1 वर्ष किन्नर की. हा. पण ड्रायव्हर की कधी शिकले? वर्षभर किन्नर की करून करून मग ड्रायव्हर. ते ड्रायव्हर की किती वर्ष केली, कशावर केली? शिकल्या पिकअपवर लागलो होतो एका 1,500 रुपये. कधीची गोष्ट होता? बघा ना, आता त्याला झाले 17 वर्ष. 17 वर्ष. मग त्यावेळेला किन्नर की सोडून ड्रायव्हर की केली. ड्रायव्हर की करायसाठी किन्नर की केली. 5-6 महिने किन्नर की केल्यानंतर मग ड्रायव्हर झाल्यावर गाडीवर एका पिकअपवर चान्स मिळाला. 1,500 रुपये महिन्यानं काम केलं. तिथून आपल्या इथंच ते लोकलच थोड्या दिवस केल्यानंतर मग पुण्यात हे केळीच्या गाडीवर मला चान्स भेटला. कसली केळीची गाडी? आयशर होते टेम्पो. आपलं केळी आपल्या इथून घेऊन पुण्याला जायचे. हनुमान जाधव म्हणून लातूरचे आहेत ते. पुण्यामध्ये थेरगाव चौकात चिंचवड. त्यांच्या तिथं 3,000 रुपये महिन्यात कामावर लागले. आणि मग तिथून पुढं केळीची गाडी किती दिवस केलं? केळाच्या गाडीवर मग बरेच दिवस तिथंच केलं. किती वर्ष? साधारण 3 वर्ष केलं. म्हणजे 17 वर्षापूर्वी किन्नर की सोडून ड्रायव्हर की केली. पुढं त्यात एक पिकअपवर काम केलं. पुन्हा 3 वर्ष केळीच्या सप्लाय करणाऱ्या गाडीवर काम केलं. आयशरवर. आयशरच होता. आयशर. आणि मग तिथून पुन्हा
मग तिथून मग केळीतली हे माहिती झाली आणि त्याचं स्वतःचं कोल्ड स्टोरेज तिथे पिकवायचं होतं त्यांचं. मग त्यांनी स्वतःचा मालातलं कळायला लागल्यामुळं इकडूनच माल बघितलेला. आता बागवानाकडून थोडं माल महाग जायचे ना पहिले, म्हणजे त्यांचं कमिशन वगैरे. पण आता आपण स्वतःचा ड्रायव्हर माल बघायला लागला म्हणजे थोडंसं स्वस्तात माल पडायला लागला त्यांना तिथे. पालकाला हा माल जाधवांना. मग इकडूनच मालातली माहिती झाल्यामुळे मग ती जाधवांबरोबर तिथं असताना तिथले बी आजूबाजूच्या व्यापाऱ्यांच्या बऱ्याचशा ओळखी पाळखी झालेल्या होत्या. त्या झाल्यामुळं जाधवांना बी माल द्यायचा आणि तिथल्या आजूबाजूच्यांना बी माल द्यायचा. मग हे चालू झालं. ही एवढी प्राथमिक ओळख दत्ताची सांगितल्यानंतर मी आता तुम्हाला धक्का देतो. दत्ता थोडं लांब जा रे निकेतन, थोडं लांब जा. हे जे कोल्ड स्टोरेज आहे, ह्या कोल्ड स्टोरेजचा मालक आहे. हे किती मोठं कोल्ड स्टोरेज आहे तर मी जिथे उभा आहे तिथे 2 कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. पलीकडे 2 कोटीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असलेले 2 कोल्ड स्टोरेज आहे. तिसरं कोल्ड स्टोरेजचं काम सुरू आहे, ते आयशरचं फ्रेज आहे. आणि ह्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यांनी 5 एकर जागा इथे विकत घेतली, 30 लाख रुपये एकरनी, बरोबर दत्ता. आणि आता दत्ताकडं स्वतःचे 10 कंपनीचे इथे कोल्ड स्टोरेजमध्ये तो माल ठेवतो. आणि हे प्री कुलिंगचं सेक्शन आहे दत्ता, बरोबर. हे केळीचं प्री कुलिंग आहे. एकदा चालू करा बरं. प्री कुलिंग करण्यात काय असतं दत्ता, हे कशासाठी करायचं? त्याचं आहे ना, मालाचं टेम्परेचर आहे ना, आपल्याला 13 डिग्री लागतं. आणि हे प्रोडक्टचं टेम्परेचर येत्या वेळेस 25-27 असं असतं. शेतकऱ्याकडनं जेव्हा माल येतो तेव्हा 25 ते 27 डिग्री असते. आपल्याला प्री कुलिंग करायची असते आधी. कुलिंग करायची गरज असते. त्याचं टेम्परेचर आपल्याला 13 पर्यंत आणायचे असते. राईट. हे प्री कुलिंग चेंबर असे किती येतात आपल्याकडे? 5 आहेत. 5. आणि प्रिकुलिंग ही सिस्टम 5 ते 6 तासामध्ये केळी आणली की प्री-कूल करायची. 13 डिग्री टेम्परेचर आणू शकतो. तेच प्रोसेस आपण कोल्ड स्टोरेजमध्ये करायचं म्हणलं तर 2 दिवस लागतात. दत्ता हे कोल्ड स्टोरेजचं एवढं ज्ञान कसं आलं? मी एकदम तर आलं नसतं. नाही एकदम नाही. काय झालं ते आम्ही डोमेस्टिकचा माल भरायचो, म्हणजे फक्त पुण्याचं लोकल चालायचं. बरं, 10वी नापास असलेल्या दत्ताचा शब्द ऐकला, डोमेस्टिक. डोमेस्टिकचा माल भरायचा. पुढे डोमेस्टिक म्हणजे आपल्या फक्त भारताचाच व्यापार, म्हणजे भारतातल्या भारतात. आणि एक्सपोर्ट म्हणजे देशाच्या बाहेर असं. डोमेस्टिकचं काय करायचं? डोमेस्टिक म्हणजे इथल्या इथंच आपलं लोकल चालू होतं, आपलं क्रेटचं. इथून भरायचं आणि पुण्याला जायचं, जास्तीत जास्त मुंबई. आणि लयच लांब म्हणलं तर दिल्ली, एवढाच विषय होता. मग नंतर काय झालं, एक्सपोर्टची एक 8-9 वर्षापूर्वी, पहिले 10 वर्षापूर्वी एवढं एक्सपोर्ट होत नव्हतं ज्यावेळेस आम्ही काम करतो त्यावेळेस. तू स्वतः काम केलं का? हा, आपण स्वतः म्हणजे हे केळी फार्मरकडून घ्यायची आणि आमच्या व्यापारी जे पुण्याचे होते ते सुरुवात तिथून झाली. हा, सुरुवात तिथून झाली. ओके. हे किती वर्ष केलं? हे 4 वर्ष केलं ते. आणि 4 वर्षानंतर ड्रायव्हर की सोडल्यानंतर आधी 4 वर्ष ते हे शिकून घेतलं सगळं. ओके. ड्रायव्हर की मध्ये मालाचं काय, कसा माल कळालं ना केळीचं. मग कोल्ड स्टोरेजचं कुठून डोक्यात आलं? ते सांगतो तुम्हाला. हा. ते नंतर काय झालं, आपल्या माल नाही त्यात. आपल्या इथं ज्यावेळेस माल असलेलं तिकडं आहे ना माल इकडे. तिकडले. आता हे कोल्ड स्टोरेज मध्ये आपण जाऊ. हा, ठीक आहे, कुठलंही सर. हा, मग तिथं हे जे मी फक्त पुण्यातलाच व्यापार करायचो ना, म्हणजे महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात. मग नंतर काय झालं, ज्यावेळेस एक्सपोर्टला जास्त चालना भेटली आपल्या एरियात, आपला ज्यावेळेस मी 4 वर्ष ते डोमेस्टिकचं केलं ना, नंतर एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये आलं. एक 6-7 वर्षापूर्वी जास्त एक्सपोर्ट व्हायला लागले आपल्या इथून केळी. कारण आपल्या इथली सोलापूर जिल्ह्याची केळी अख्ख्या म्हणजे टिकवून ह्याची जी क्षमता आहे, उजनीचं पाणी पण आहे. हे बॅकवॉटरला एवढी केळी, आणि ह्या केळीला, सोलापूर जिल्ह्यातल्या केळीला एवढी डिमांड वाढली की पूर्ण हब सोलापूर जिल्ह्यात झाला. आता आपल्या पूर्ण एक्सपोर्टमध्ये 50% तर आपल्या याच्यातली जाते महाराष्ट्रातून. म्हणजे जळगावला मागं टाकलं का? जळगावला आपण एक्सपोर्टच्या बाबतीत मागे टाकलं. वाह, क्या बात आहे. आणि त्यात दत्ताचा मोठा वाटा आहे, कारण दत्ताचा आता बघा एक कोल्ड स्टोरेज आपण दत्ता उघडू. हा, पुढे राहिलं आपलं काहीतरी. मग ते डोमेस्टिकचं कसं होतं, त्याचं रेट कमी राहायचं ना. इथं भारतात म्हणल्यावर रेट कमी असायचं. मग एक्सपोर्ट आल्यावर शेतकऱ्याला एक्सपोर्टचा रेट ₹1-2 जास्त भेटायला लागले. मग शेतकरी माझ्यापासून तुटायला लागले. म्हणजे आता माझा शेतकरी जरी असला तरी ₹2 तिकडे जाणार. मग त्यावेळेस आता किती डिग्री, आता कोल्ड स्टोरेज मध्ये आपण जातो, हे किती डिग्री टेम्परेचर? 13 डिग्री. आणि हे 14.3 काय? 13-14 13 ते 15 पर्यंत मेंटेन. राईट. शेतकरी तुटायला लागला. आणि आता आपण कोल्ड स्टोरेज मध्ये चाललो दत्ताच्या. 10वी नापास असलेल्या दत्तानं फॉर्मल एज्युकेशन आणि इनफॉर्मल एज्युकेशन याच्यातला जो फरक आहे ना, तो हा इथे आहे. आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली NEP,
त्या NEP मध्ये आता ह्या गोष्टी आल्यात येता 5वी पासूनच. हे बघा ना किती सुंदर दिसतंय कोल्ड स्टोरेज, भव्य दिसतंय कोल्ड स्टोरेज. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत जसं कोल्ड स्टोरेज असतं आणि ह्या मराठी मुलानं खरोखर दाखवून दिलंय. पुणे विद्यापीठाला मी विनंती करेन की आता तुम्ही इंडस्ट्री आणि याचं जे कोलॅबोरेशन करताना सगळ्यात आधी तर ह्याला बोलवा. हा जो आपला तरुण उद्योजक आहे ना त्याला बोलवा, त्याचं एक्सपिरियन्स आणि एक्सपर्टी ही आपल्या महाराष्ट्रासमोर येऊ द्या. दत्ताच्या ह्या मार्गदर्शनाचा सगळ्यालाच उपयोग होईल. दत्ताने सांगितलं की 13 डिग्री सेल्सिअस मेंटेन करायचं. हां, मग त्यावेळेला असं सुचलं की आता आपणच कोल्ड स्टोरेज. नाही काय झालं त्यावेळेस मग मला थंडीच थंडी आहे. एक्सपोर्टचं काही नॉलेजच नव्हतं. म्हणजे आपल्याकडे पार्टी पण नव्हती आणि एक्सपोर्टचं कसं होतं 15-20 दिवस महिना पेमेंट लेट असायचं. हां आम्ही काही धाडस करायचो नाही एवढं गरिबीतनं उधार एवढं. त्याच्यामुळं मग परत ते देसाई कंपनीचं माझं वेंडर कोड निघाला. मी त्यांना म्हटलं मी सप्लाय करतो तुम्हाला माल. त्यांनी येस बोलले. मग त्यांच्याबरोबर काम भरपूर चाललं. मग किती वर्ष केलं त्या देसाई बरोबर? त्यांच्याबरोबर तीन वर्ष फुल काम चाललं. वा. आणि 3 वर्षामध्ये भरपूर म्हणजे ह्या एरियामध्ये सगळ्या वेंडर मिळून एक 30 ते 35 वेंडर होते. त्या सगळ्या वेंडरमध्ये आपलं सगळ्यात जास्त काम चाललं 3 वर्षात. मग त्यावेळेस काय इथं माल हार्वेस्टिंग इथं व्हायचा आणि इथून माल जायचा मुंबईला JNPTला तिथल्या कोल्ड स्टोरेजला आणि तो दुसऱ्या दिवशी कुलिंगमध्ये जायला. मग ह्याच्यामुळं बाहेर जो एक्सपोर्ट होतो माल त्याला पोचायची लाईफ त्याचे केळीचे काय म्हणतो आपण त्याचं लाईफ कमी व्हायची. इथून त्याला ह्याला कसं हार्वेस्टिंग झालं की 1 तास 2 तासात कुलिंग जर बिल्डिंगला आला पाहिजे तर त्याची लाईफलाईन वाढते. किती वाढते तशी? जवळजवळ 10-15 दिवस वाढते. म्हणजे 1 तासामध्ये माल कोल्ड स्टोरेजला आला तर 10 दिवस. या कोल्ड स्टोरेज मध्ये आता माल आला हा. किती दिवस टिकतो? हे आता आपण इथं 15 ते 20 दिवस ठेवतो आणि इथून पोहोचायला परत 15-20 दिवस. म्हणजे आपल्या एक केळीला महिन्याची shelf life shelf आहे life ना, आहे. 35 ते 40 दिवस आपल्या केळीला काही होत नाही. ओके. पण हेच आपण जर मुंबईला नेलं तर 2 दिवस जायचं ना आपलं. आज माल हार्वेस्टिंग झालेला दुसऱ्या दिवशी कोल्ड स्टोरेजला जायचं. ओके. आणि त्यावेळेस इथून एवढ्या गाड्या जायच्या 40-50 गाड्या जायच्या इथून आणि त्या खाली पण होत नव्हत्या तिकडे. मग ते असंच सुचलं की कोल्ड आपणच का करू नये. हा. पण तुझं पहिलं कोल्ड स्टोरेज का? हा. ते बघ, वा. त्या बनानामध्ये आपलं पहिलं आहे. राजा अग्रो म्हणून आपल्या अगोदर होतं पण ते त्यांनी दुसऱ्या प्रोडक्टसाठी केलं. बरं. मग आपलं हे आणि कधी कोरोनामध्ये काय झालं, कोरोनामध्ये गाड्याच कोण मुंबईला जाणार म्हणून ते राजा अग्रोमध्ये जे की श्रीपूरला आहे त्यांचं फुल झालं. हा. ओके. मग मग तिथून आपण हे पहिलं- डोक्यात सुचलं की ओके, आपण मग कोरोना तिथं- काळात केलं काय? हो कोरोना काळ 2020 ला केलं. वा. 2020 ला पहिलं कोल्ड स्टोरेज, मग दुसरं परत 2022 2022 ला आणि आता तिसरं जे आहे ते दुसरा वेगळा नाही वेगळा. ते वेगळा. आता आपली कॅपॅसिटी किती आहे दोन्हीची मिळून? दोन्हीची मिळून आपली 100 कंटेनर 100 टन 100 कंटेनर कंटेनर 2000 टन. 2000 ओके. आणि किती गाड्या वर्षात जातात दत्ता आपल्याकडनं? वर्षात आता 2500 ते 3000 कंटेनर जातात. 2,500 ते 3,000 कंटेनर. कुठे कुठे जातात कंटेनर? हे आखाती देशातच जाते. इराक, इराण, दुबई. वा. उभा राहायलाही नको वाटायला इथं, इतकं थंडी आहे आता. पण हे साधारणपणे महिन्याला आता वीज बिल किती येतात आता? वीज बिल सीझन फुल जर चालू असेल तर 9-10 लाख रुपये येतात हां. आणि हाफ सीझन मध्ये 4-5 लाख. ओके. आणि दत्तानी वर सोलारचा पण प्रोजेक्ट केला आहे. थांबा. आणि त्याच्यामध्ये त्याच्यात वीज बिलाची बचत किती टक्के झाली दत्ता? 30-35% 30-35%. ओके. आणखी कुठल्या कुठल्या पिकामध्ये दत्ता शक्य आहे कोल्ड स्टोरेजची? या कोल्ड स्टोरेज आपल्याकडे किती कोणत्या पिकामध्ये आणखी येऊ शकतं? कोल्ड स्टोरेजला भरपूर आता पेरू आपल्या एरियामध्ये भरपूर वाढायला लागलाय. पेरू आहे, द्राक्ष आहे, बेदाण्यासाठी चालूच आहे. पण हे आपल्या एरिया केळीसाठीच हाफ झालाय त्याच्यामुळे पूर्ण ह्याच्यावर केळीवरच. आणि आता किती कंपन्याचं आपण कोल्ड स्टोरेजला हे करतोय? स्वतःचं किती आहे आणि कंपनी स्वतःचं पण आहे. स्वतः आपण एक्सपोर्ट किती करतो? एक्सपोर्ट नाही करत आहे स्वतः, आपण आज कंपन्यांनाच देतोय. पण आपलं काम आहे फार्मर करून. काय भावाने खरेदी करतो आपण शेतकऱ्याकडून? जे आता रेट चालू असते हे असं फिक्स रेट काय नसते, मार्केट लेवल नुसार जे चालू आहे बरं. आणि आपण अग्रीमेंट जे करतो ते 5 वर्षाचं करतो. हा. कंपन्यांबरोबर सोबत 4-5 आता किती कंपन्यांबरोबर आपलं अग्रीमेंट आहे? 5 कंपन्यांबरोबर. दत्ता, आता महाराष्ट्रातले बरेच प्रेक्षक तुला बघत असतील. साधारणपणे एका कोल्ड स्टोरेजला आता आपली ह्या कोल्ड स्टोरेजची साईज किती आहे? आपले दोन्ही मिळून 80,000 स्क्वेअर फूट आहे.
राईट. त्यातला एक कोल्ड स्टोरेज म्हणजे जो जुना कोल्ड स्टोरेज आहे त्याची किती कॅपॅसिटी आहे? त्याची कॅपॅसिटी पॅक हाऊसमुळे कमी झालेली आहे. अच्छा, इथं पॅक हाऊस पण आहे का? हो, पॅक हाऊस. उघडता येईल का? पण पॅक हाऊस बंद स्थितीत आहे. Okay. पॅक हाऊसमध्ये काम कोण करत नाही, ओके कॉस्ट वाढते. ओके फाईन. पण विदाऊट पॅक हाऊसची साधारणपणे आता एक आपण हां ह्याचे 28 कंटेनरची कॅपॅसिटी. 28 कंटेनरसाठीचा किती खर्च लागतो होता? कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती येतात? ह्याला म्हणजे 5 CR गेले. 5 कोटी लागतात. ओके. आणि रिटर्न्स साधारणतः मार्जिन किती आहे? मार्जिन 50% आसपास आहे. ओके. आणि उलाढाल आता 5 टनाच्या 5 CRच्या अगेन्स्टमध्ये वार्षिक उलाढाल किती होते? हे कोल्ड स्टोरेजची कॅपॅसिटी तेवढे, ते नवीनची वेग. आता आपली वार्षिक उलाढाल किती आहे आता? आता वार्षिक 10 CR 10 CRमध्ये. कोल्ड स्टोरेज. ओके फाईन. आणि त्याच्यामध्ये 50% मार्जिन आहे. आपल्याकडे किती लोकांना रोजगार दिला जातो आपण? रोजगार 200 ते 250 लोकांना. आणि किती मजुरी देतो आपण त्यांना? मजुरी त्यांना असं गुप्त कामावर राहते, पण त्यांना जवळजवळ 25 ते 30 हजाराच्या आसपास हजेरी पडते महिन्याला. पण तेवढे ट्रेन लोक मिळतात का आता? हां, ट्रेन लोक आता खरं आपल्या इथले महाराष्ट्रीयन लोक शक्यतो ह्याच्यामध्ये खेळायच्या ह्याच्यामध्ये काम करत नाही. मग आपण काय करू? बंगालची लोक आहेत सगळ्याकडे, प्रत्येकांकडे बंगालीच लोक. ओके. ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढायला लागेल एक वेळ, कारण हे सगळे हीच खरी गरज आहे. म्हणजे एकीकडे रोजगार मिळत नाही म्हणून लोक ओरडतात, दुसरीकडे दत्तासारख्या माणसाला चांगल्या माणसाची गरज आहे ती मिळत नाही. मिळत नाही ते. बरोबर. आता ह्यांना आता आपण हिशोब, आता सगळे बंगाली लोक आहेत तुझ्याकडे. सगळे बंगाली आहेत इथं, बाहेर आहेत लोकल आहेत. ते आतमध्ये काम करायला लोक तयार नाहीत. नाही तसं फार श्रमाचं काम पण नाहीये. तू तर सगळं हे केलं. पण ते नाही ना, कोण करतच नाही आपल्याला. 30 ते 35 हजार महिना हजेरी कमवते ते. बघा. बर. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट 5 कोटीची जर झाली तर साधारणपणे बँका तयार असतात का लोन द्यायला? बँका ते आपलं फायनान्शियलचं सिबिल बघून. आता तुम्हाला जे लोक बघतायत आता महाराष्ट्रातले लोक, विदर्भातले बघत असतील, पश्चिम महाराष्ट्रातले बघतात, मराठवाड्यातले बघतात, ह्या कुलिंग कोल्ड स्टोरेजच्या बिझनेसमध्ये स्कोप आहे का? स्कोप आहे, पण ह्याचा कसं आहे साहेब, ज्या एरियामध्ये जे प्रोडक्ट आहे म्हणजे आता आमच्या इथं कसं झालं की हब होऊन गेलं. बरोबर. आमचा आता सांगलीमध्ये द्राक्ष आहे. हां, मग आता नाशिक आहे, तिथं द्राक्ष आहे, तर तिथं एवढे कोल्ड स्टोरेज मोजायला गावणार नाही तिथे एवढे कोल्ड स्टोरेज. मग ज्या त्या एरियात जसं आता हेच कोल्ड स्टोरेज, बनानाचं कोल्ड स्टोरेज आपण समजा कुठं दुसरीकडं, तर त्याला काही उपयोग नाही. काय उपयोग नाही. आता लातूर एरिया आहे, तिथं केळीच नाही, तिथं कोल्ड स्टोरेजचं काय स्कोप. आता मला सांगा, तुम्ही एवढी मोठी जी प्रगती केली, काय कशामुळे एवढी करू शकला? आता काय ते असंच ऍक्सिडेंटली आपण काय कुठलं ठरवून कष्ट असतं त्याच्यामागे. हा ना, कष्ट आहे. पुन्हा माझं आपलं देवाला पण श्रद्धा भरपूर आहे मला, तर माझ्या अंतकरणानं तर मला देवानंच उचललं इथपर्यंत. असं माझं व्यसन कुठलं जातं? नाही, कसलंच नाही. सुपारी, पान खात होतो, ड्रायव्हर की करत होतो. आता नाही, बाकी कुठलं व्यसन नाही व्यसन नाही. किती वाजता उठतो? माझे ते 2 लहान भाऊ आहेत. दोन लहान भाऊ आहेत. ते दुसरे हां, ते दोघ जण आहेत. ते त्याला बोलव ना. 2 दत्ताचे 2 लहान कुठं आहेत? आणि हे हा मग भाऊ. मी दत्ताला मग विचारलं काय व्यसन कुठलं आहे? दत्ता म्हणलं एक कसलंच व्यसन नाही मला. नाही व्यसन नाही काय. तुम्हाला फक्त व्यवसायाचं, दुसरं व्यसन नाही कुठलं. दत्ता किती वाजता उठायचं सकाळी? सकाळी 5:30 रोज? रोज 5:30ला उठायचं, मंदिरात पूजा. मी जास्त आता काय इथलं बघत नाही. बाहेरचं पाळा पाहिजे. ह्यांच्याकडे ह्यांचं कंट्रॅक्शनचं आहे. मी एक टिप्पर घेतला होता आम्ही, ह्यांनी पण एका टिप्परची जवळजवळ आता वाहनं किती आहेत? 40-50 वाहनं ह्याच्याकडे केलेली. म्हणजे आम्ही एकत्र खरं बहादर. कसली वाहन आहेत? 50 वाहन आहेत बहादराकडे. कसली? 10 टायर वगैरे आहेत आणि स्वतः काम टिप्पर मशीन. सख्य भाऊ. हा सर. दुसरा एक बारका आहे, त्याच्याकडे काय व्यवसाय मग? ते ना आम्ही केळीचं बघतोय, हा अलग बघतो. 50 वाहनं म्हणजे 50 ड्रायव्हर झाले. हो. 100 म्हणजे जवळपास 250 लोक काम करतात टोटल. तो आता वेगळाच व्यवसाय तुमचा. वेगळा म्हणजे आम्ही मिळून साहेब त्याचं नाही. स्पेसिफिक मी बघतो. आता हा तिसरे भाऊ. हा. या 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 तुमचं शिक्षण किती? माझं 13वी. अच्छा, म्हणजे फर्स्ट इयर केलं तुम्ही? माझं पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि यू आर द मोस्ट. जर्नलिझमची. अरे वा, पत्रकार भेटले मला. कुठे केलं मास्टर ऑफ जर्नलिझम? अच्छा, हे 10वी नापास, हे फर्स्ट इयर आणि हे मात्र ग्रॅज्युएट आहे. ओके, मी यांना एक साधा प्रश्न विचारला, ह्या यशाचं रहस्य काय? काय रहस्य म्हणजे हेच आपलं प्रामाणिकपणे केलेलं कष्ट. दुसरं काय असं हेच नाही. का तर एकदम म्हणजे झिरोपासूनच सुरुवात आहे ना. असा वेगळं काय असं सपोर्ट वगैरे नाही. तिघाही भावांचे कपडे बघा बरं. अरे खरंच कपडे बघा तुम्ही.
किती साधे कपडे आहेत, ह्यांच्याकडे 50 वाहन आहे. दत्ताचा 10 कोटीचा उलाढाल आहे. तुमचा कितीचा उलाढाल आहे एक 25-30 कोटी वार्षिक? 30 कोटीची उलाढाल, 10 कोटीची उलाढाल आणि हे दोघं मिळून. हां, तुम्ही काय म्हणाले? आणि म्हणजे वर्कर वगैरे आहेत 100-200 लोक काम करतात. ह्याच्याकडे सगळे महाराष्ट्रीयनच आहे. समजे महाराष्ट्रीयनच आहेत आपलं काम. ओके. आणि कसले काम करता तुम्ही? ही रोडची कामं घ्यायची, सब कॉन्ट्रॅक्टमध्ये घ्यायची किंवा बॅक टू बॅक घ्यायची असे काम. एका गाडीपासून सुरुवात होती 2012 वगैरे. 2012 ते 25 म्हणजे आता साधारणतः 12 वर्षामध्ये. पहिली गाडी कुठली घेतली होती? BMW 10 टायर होती टिप्पर. आता इथे उभा आहे गाडी. ते तशीच आहे. आणि 11 आता- वर्ष झाली गाडीला. आता अशा EMW किती आहेत आता? टाटाच्या वगैरे अशा गाड्या आहेत जवळपास 27-28 गाड्या आहेत. बाकी मशीन आहेत 7-8. पण जे आहे ते गव्हर्नमेंटचेच काम करतो. Construction. तास पण कोणाचं म्हणजे असं प्रायव्हेट कामात नसतं. ओके फाईन. कन्स्ट्रक्शन शिप. Construction. चला तुम्हाला तिघाही भावांना शुभेच्छा तुम्ही आला आमच्याकडनं. त्याच्याबद्दल अहो नाही नाही असं काय. सगळ्यात महत्त्वाचं काय, आता तुमच्यापैकी कोणाचाही नंबर दिला की तुफान फोन येणार आहेत. कोणाचा द्यायचा आणि द्यायचा आहे का? नंबरचं काय झालं नाही आणि दिलेलंच, आतापर्यंत कुठंच काय मुलाखत पण द्यायला नाही काय नाही असं. आता पहिल्यांदा मुलाखत दिली का पहिल्यांदा दत्ताचं यश दत्ता- सेलिब्रेट केलं. हा खरा उद्योगपती आहे. माझ्या मतीने हा खरा उद्योगपती आहे. हं? नाही तसं काय आज पण कसं आहे, आहे, एकमेकाच्या साथीने एकदम, झाले ना आमचे म्हणजे एक जीवाचं आहे ते काय. म्हणतात नाही मोठा भाऊ एक वडिलाप्रमाणे जर सरळ चालला ना तर पाठीमागचं व्यवस्थित तसं झालं. हे वाक्य महत्वाचं आहे. घरातला एक कर्ता जो असतो ना तो एक छोटीशी पायवाट करतो. त्याची वहिवाट कधी होते? जेव्हा हे तिघं एकत्रित काम करतात. आणि हे माझ्या दृष्टीने फार महत्वाचं यश होतं. यश किंवा अपयश ही काय हातात नसतंय, पण मागं सपोर्ट त्यावेळेस जेव्हा मिळतो ना त्यावेळेस अपयश पण यशामध्ये बदलतं असं issue. कम्प्लिटली ॲग्री होतो. थांबूया आपण इथे. आमचा तोच प्रयत्न आहे. हे काही दत्ताच्या कंपनीचं प्रमोशन नाही आहे किंवा ह्यांचंही हे खूप अपघातानं मला देशमुख साहेबांमुळे भेटली ही मंडळी. मी खूप दिवसापासून विचारच करत होतो की असं एकदा टेंभुर्णीला जाऊन इथल्या कोल्ड स्टोरेजवरती महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. माझं महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सला असं म्हणणं आहे की तुम्ही पुणे मुंबईतले अनेक लोक आणता, त्यांना व्यवस्थित डायस देता, पण ह्या लोकांना हे खरे आयकॉन आहेत महाराष्ट्राचे की ज्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि आता दत्ता माझं एक फार प्रामाणिक आणि प्रांजळ मत झालं ते तुम्हाला मी सांगतो. ते महाराष्ट्राला अलीकडे खूप प्रकर्षण सांगू. आपलं एक समज काय आहे की मराठी मनुष्य उद्योग करू शकत नाही. माझं म्हणणं उलटं आहे की मराठी मनुष्य हा उत्तम व्यवसाय करू शकतो आणि सचोटीनं करतो तो. फक्त आपल्याकडे जे टिपिकल मध्यमवर्गीय संकल्पना आहे ना की प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे, व्यवसाय आता करायचा. काय आहे, आमच्या इथं एवढे लोक शिकलेली पोरं एवढं मला त्यातलं काही कळतच नाही घेऊन येते तेवढं ते 10 12 15 हजारामध्ये कसं म्हणजे नाही का तिकट परिस्थिती थांबूया आपण इथे. बघायचं म्हणून फाईल बघायची काय कळत नाही. अरे बाद दत्ताचं साहजिक आहे. दत्ताला काय बघणार त्या काय पाहिजे. कॅमेरावर निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, टेंभुर्णी.